पोती कोणाला किती गोड लागली. जर महाराज असतं 5-6 वया झाल्या आणि डोळे झाकले किंवा याला पोती जास्त कळायला लागली. सोपय म्हणले भगवंताला आनंद असतं त्या ठिकाणी झाला. सावता महाराजाला ज्ञान सांगितलं. सावता महाराजानं माझा जीव आहे माझा देह याचा विसर पडून जीव शिवाची महाराज असताना ताटात तुटा असणारे झाले. एक परमात्माच्या ध्यानामध्ये एक परमात्म्याच्या स्वरूपामध्ये असणारे लीन झाले आणि ही स्थिती महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतांना ऐकली पाहिली. महाराज असताना सावता महाराजांची भगवंताला असताना त्या ठिकाणी आनंद झाला म्हणून झाले. अनंत जन्माचे सुकृत ते झाले फलीभूत बोध चंद्र उदया पावत दिदला ठेवा विठ्ठल. महाराज एका जन्माच्या पुण्याने झालं का म्हणले नाही. महाराज असताना त्या ठिकाणी अनंत जन्माचे असणारे पुण्य एका जागेवरती असणारे त्या ठिकाणी गोळा झाले. त्याचं फळ आज असणारे त्या ठिकाणी मिळालं आणि त्या बोधानं सुख महाराज असणारे त्या ठिकाणी झालं. समाधी अवस्था प्राप्त झाली. अनादि जे निधान ते अर्पी भक्ता कारण संकाधिक पोटाळून आहे जाते सदा. काय म्हणणारे महाराज असणारे त्या ठिकाणी अहो हे धन असणार भगवंतांना आपल्याला असणारे सांगितलं. सावता महाराजाला सांगितलं हे असणार आपल्याला वाटतं पण हे धन असणार कसं आहे अनादीपासून महाराज असणार. संकाधिकाला सुद्धा महाराज असणार हेच सांगितलेले. त्याला सुद्धा तेच सांगितलं. त्यानं आचरणात आणलं. त्यानं आचरणात आणलं म्हणून पूर्ण सुखाला ते प्राप्त झाले. आणि महाराज आपल्याला डबल हेच दरवर्षी काय ऐकावं लागायले महाराज की आपण असतं त्या स्थितीला जाईलच ना. ते ग्रहण महाराज असते तसं करेलच ना. महाराज असतं ते अनादी ठेवा भगवंताना असतं त्या ठिकाणी सावता महाराजाला असतं त्या ठिकाणी दिला आणि सुख महाराज असतं पूर्ण सुखाला प्राप्त महाराज असतं सावता महाराज त्या ठिकाणी झाले म्हणतात. तव धन्य धन्य मने सावता कर्तव्य निपटून गेले करिता अज्ञान धर्म जीवित होता कोटे गेली समजना. तेव्हा असताना सावता महाराज बोलू लागले महाराज धन्य धन्य आत्मी असताना त्या ठिकाणी झालं होत लागले. धन्यता असताना आपण आपल्याला देऊ लागले. माझं कर्तव्याचं भान असताना विसरून गेलो. मला असताना काय करायचं होतं काय नाही कुठं जायचं होतं याचा विसर पडला. पण जे काय महाराज असताना पूर्ण ज्ञान होतं जे सुखाचं ज्ञान होतं त्याचा ठेवा असताना मला लादला ना. खरंच मी आज असताना त्या ठिकाणी धन्य झालो म्हणून लागले. केली इंदास धर्मस्थिती धन्य धन्य पितृभक्ती प्राप्त झाली शास्त्र संपत्ती बौद्ध साम्राज्य पावले. काय सांगावं महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले सावता महाराज असताना म्हणले की खरंच मी असताना धन्य आहे. मीच धन्य नाही म्हणले. माझे जे काही पूर्वज होत ना या पूर्वजाचं सुद्धा महाराज असताना त्या धन्यता देऊ लागले की त्यांच्या कृपा आशीर्वादानं माझे जे काही पूर्वज होते त्यांच्या कृपा आशीर्वादानं मला आज भगवंत असताना त्या ठिकाणी भेटले आणि बोध ठेवा असताना त्या ठिकाणी मला दिला. धन्य असताना त्यांच्या योगाने मी झालो असे सावता महाराज बोलू लागले. धन्य धन्य देवराया सुखी केले विठ्ठल सखया तुझ विन भक्त ताराय कोणी सामर्थ्य नसे. भगवंता धन्य असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. आजपर्यंत आम्ही नुसतं ऐकलं होतं पण असं साक्षात पाहिलं नव्हतं की खरंच असणार इतकी हाक मारल्याबरोबर भगवंता मला भेट द्या म्हणल्याबरोबर असणे त्या ठिकाणी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारा तुम्ही एक भगवंता तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात आणि खरंच तुम्ही असणार त्या ठिकाणी धन्य आहात. माझा दिवस महाराज असताना त्या ठिकाणी सफळ केला. नवे म्हणणारे माझा जन्म असताना तुम्ही त्या ठिकाणी सार्थक केला. तुम्ही माझ्यासारख्या पामराला आज असताना त्या ठिकाणी भेट दिलेला. खरंच भगवंता तुम्ही धन्य आहात अशी धन्यता सावता महाराज पांडुरंग परमात्माला देऊ लागले. भक्त काची धरुनी अवतारा रावण कंसादी मारले सूरजे का अनन्य भक्त साचार त्यांते मुक्त केले. भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी किती महाराज असताना कार्य करता भक्तासाठी म्हणले. भक्तासाठी तुम्ही असताना त्या ठिकाणी अवतार घेतला. कोणता अवतार घेतला? राम अवतार घेतला. राम अवतारामध्ये असताना दुष्टाचं निर्दलन केलं भक्ताचं पालन असताना तुम्ही त्या ठिकाणी केलं भगवंता. आणि खरंच तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात भक्त वत्सल तुम्ही भगवंता आहात. भक्ताचं असताना मनोकामना पूर्ण करतात. भक्ताच्या दुःखाचं निवारण असताना तुम्ही त्या ठिकाणी करतात. भक्ताला तारुण्य नेण्याचं नवे नवे मोक्ष महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी भक्ताला देताना आणि दिला म्हणून तुम्ही असं गुणगान महाराज असताना त्या ठिकाणी वर्णन आमचे सावता महाराज पांडुरंग परमात्माचं करू लागले. अर्जुन उद्धवादी भक्ता जी उपदेशिली ज्ञान कथा तीच माते सांगून सर्वथा निज भक्ती दिदली. आणि भगवंता तुमचा असताना त्या ठिकाणी कसं म्हणले तुम्ही असताना भक्ता
देतात, पण भेदभाव असणे तुमच्यापाशी अजिबात नाही म्हणाले. तुम्ही असताना त्या ठिकाणी अनादी देव आहे. त्या ठिकाणी कोणाला अर्जुनाला महाराज असताना जे ज्ञान दिलं, उद्धवाला महाराज असताना जे ज्ञान दिलं, तेच ज्ञान आज असताना मला तुम्ही या ठिकाणी दिलं आणि मला असताना त्या ठिकाणी धन्य केलं. भगवंता अशी कृपा तुम्ही असताना भक्तावर ते करतात म्हणू लागले. तेव्हा तू जन्म मरणातीत अनादि जगदाकार मुक्ता, तुझे ठाई जात गोट मुळीच की असेना. भगवंता लोक असताना त्या ठिकाणी म्हणते आम्ही बरचसे कार्य करतो, बरचसे कार्य हे किती दिवस करतात महाराज असताना? 100 नाही, 75 नाही, 60 ना. आता लयच कमी झाले महाराज असताना, हवे झाले, काही सांगता येऊन झाले. म्हणून भगवंताला म्हणाले, भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात? अनादी आहात. सर्वजण असताना अवतार येतील, मुक्त होतील, कुणी मनात बसून जाईल, कुणी असताना मोक्षाला प्राप्ती होईल. कसं होईल? सर्व भक्त येतील जातील, येतील जातील, येतील जातील, पण तुम्ही अनादी आहात. तुम्ही कुठेही जाणार नाहीत. कोण्याही युगामध्ये कधीही भक्त अवतरला तर तुम्ही त्याला असताना जे मागून भक्ताला दिले ना, तेच पुढे असताना त्या भक्ताला देतात. एवढे कृपाळू तुम्ही असताना त्या ठिकाणी आहात असं म्हणणं असताना आमच्या सावता महाराजांचं भगवंताला येऊ लागलं. धन्य धन्य देवराया, सावता प्रेमी लागे पाया, तुझे उत्तीर्णत्व पावावया, जगी नसे उपाय. भगवंताला सावता महाराज बोलाले, धन्य धन्य विठुराया, तुम्ही असताना धन्य आहात म्हणाले. तुम्ही किती उपकार माझ्यावरती असताना केला, एका जन्माला भेटते का म्हणाले. आयुष्यभर जरी असताना तुमचे नाव घेतलं, तुमची भक्ती केली, तरी महाराज असताना तुमचा उपकार माझ्याच्याने भेटणार नाही. एवढी असणारी कृपा भगवंता तुम्ही माझ्यावरती केली. पांडुरंग परमात्मा कोणाला? पांडुरंग परमात्माला सावता महाराज बोलू लागले. त्यावेळी म्हणे जगदात्मा, सावत्या तुझ्या आधी कोणी प्रेमा, मज निष्कामा काम उपजला तुझ मुळे. भगवंत म्हणाले, सावता अरे मी कोणी बी हाक मारावी यावी का, यावं का, इतका काय मी हे काय म्हणाले. महाराज असताना नाही, पण तुझा शुद्ध भाव पाहिला, तुझं शुद्ध अंतकरण पाहिले, अंतकरणापासून मारलेली असणारी तुझी हाक महाराज असताना मी त्या ठिकाणी ऐकली. मला सुद्धा वाटतं महाराज किती गोड असणारी कथा चालली, किती श्रोते असणारे त्या ठिकाणी टवटवीत. त्या ठिकाणी भगवंत म्हणाले, किती कथा असणारी त्या ठिकाणी चांगली चालली, मला सुद्धा वाटायले की वाचायला यावं. महाराज असताना काय म्हणाले? भगवंत म्हणाले, मी निष्काम आहे, मला कुठं जाण्याची गरज नाहीये. पण सावता तुम्ही असताना ती माझी किवलाने हा काही मारलेला मला किती प्रेमानं बोलवलं ना, मला सुद्धा वाटतं की मी निष्काम असून सकाम व्हावं. मी असताना त्या ठिकाणी कसा आहे, निर्गुण आहे, पण मला गुणामध्ये यावं वाटले. सावता असे कोण आमचे पांडुरंग परमात्मा बोलू लागले. माझी ही बोध संपत्ती प्राप्त झाली, सनकाधिक भक्ती, तीही नारदाते निश्चिती जगदोतारार्थ दिदली. आणि माझी ही महाराज अस्त्र संपत्ती, माझं हे जे काही गुह्य ज्ञान आहे, हे महाराज अस्त्र पहिल्यानं कोणाला भेटलं म्हणाले? संकाधिकाला अस्त्र मी त्या ठिकाणी अस्त्र दिलं. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी जगाचा उद्धार करण्यासाठी हे ज्ञान मी अस्त्र नारद मुनीला अस्त्र त्या ठिकाणी दिलं. तेच ज्ञान आज अस्त्र मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलं. तेची गुह्य ज्ञान नारदे व्यासासी दिले जाण, व्यासी महाक्षत्रिया कारणे अर्पिले असे. नारदापासून ते ज्ञान महाराज अस्त्र कोणाला गेलं म्हणाले? व्यास ऋषीला अस्त्र त्या ठिकाणी गेलं. आणि व्यासापासून महाराज अस्त्र कोणाला दिलं म्हणाले? महाराज व्यासाने महाक्षत्रिया कारणे, महाक्षत्रिय म्हणजे महाराज असताना भूप तलावरती असताना त्या ठिकाणी जी कोणी क्षत्रिय जन्माला येतील ना, त्यांच्यासाठी दिले की महाराज एका क्षत्रियानं असताना कसं कार्य करावं. महाराज असताना क्षत्रियाला धर्म लावून दिला. जे भगवंतांना ज्ञान सांगितलं ते महाराज असताना त्या ठिकाणी नारदाला दिलं. नारदानं महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला? त्या ऋषीला दिलं. ऋषीयानं क्षत्रियाला असताना ते ज्ञान दिलं आणि तेच ज्ञान आज असताना सावता महाराजाला दिलेले म्हणतात. कालांतरे करून नष्टप्राय झाले ज्ञान, विषय लोभी जन बोध संपत्ती नष्टली. महाराज असतील त्या ठिकाणी काय म्हणाले? क्षत्रियापर्यंत ज्ञान गेलं, पण कालांतरानं बरेच दिवस महाराज असतील त्या ठिकाणी गेले म्हणाले. मग हे जे काही ज्ञान होतं ना, कमी होत महाराज असतील शून्यामध्ये असताना त्या ठिकाणी आलं आणि याचा लोप महाराज असताना त्या ठिकाणी पावला गेला. असं असताना त्या ठिकाणी भगवंताचं म्हणणं सावता महाराजाला येऊ लागलं. तेची गुप्त ज्ञान प्रगटविले तुझं कारण, ते अंतःकरणी ठेवून सर्व काळ भोगी. काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी? आणि सावता
मी तुम्हाला असणारे ते ज्ञान असणारे या ठिकाणी दिले. आता तुम्ही काय करा, महाराज असणारे ते ज्ञान तुम्हाला असणारे दिले, तुम्ही असणारा नाही का काय करा, महाराज असणारे तुम्ही जीवनभर महाराज असणारे त्या ज्ञानाचा भोग महाराज असणारे त्या ठिकाणी घ्या. भोग घ्या म्हणले महाराज. बँकेमध्ये टाका तशीच राहू दे अजिबात म्हणलेले आहेत महाराज. इथं जे आपल्याला माहित आहे ते दुसऱ्याला सांगावं आणि त्या ज्ञानाचा उपभोग महाराज असताना घ्यावा. सुख असताना त्या ज्ञानापासून असताना प्राप्त करून घ्यावं, तरच त्या ज्ञानाची असणारी सिद्धता आहे महाराज. आणि तसंच ज्ञान देऊन सावता महाराजाला असणारे भगवंत सांगलेले त्या ज्ञानाचा उपभोग घ्या, तुम्ही असणारे ते ज्ञान भोगा असं म्हणणं भगवंताचं येऊ लागलं. सावत्या तू सत्यरूपा सत्वधर्मातीत निर्लेप जात क्रियाकलाप यातुनी अलिप्त सावता महाराजाला भगवंत बोलले, तुम्ही असणारे सावता महाराज तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात तर तुम्ही असणारे त्या ठिकाणी सत्वशील आहात. तुम्हाला असणारा कोणताही गुणदोष असणारे त्या ठिकाणी लागत नाही. तुम्ही असणारे त्या ठिकाणी कार्य जरी केलं तर त्यापासून वेगळं असणारे तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. एवढं सामर्थ्य असणारे त्या ठिकाणी तुमचं आहे. आणि तुमचं तसं सत्वशील वागणं हेच महाराज असताना तुम्हाला आज या टायमाला असणारे कामी असताना आलं आणि तेच सत्व महाराज असताना पुढे तुम्ही असताना चालू द्या असे सावता महाराजाला भगवंत बोलू लागले. तुझे स्वरूपीचे असे ज्ञान तो नसे ज्ञान गुण गुणे अनात्मत्व असत्व पण ज्ञेया अज्ञेयत्व येईल. काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी, कधी महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले भगवंत असणार सावता महाराजाला सांगलेले, सावता तुम्हाला असणारे ते ज्ञान भेटलं आणि त्या ज्ञानाचा जर महाराज असताना पुरेपूर उपयोग घेतला तर महाराज असताना त्याची सिद्धता असणारे त्या ठिकाणी लागल. आणि तुम्हाला इतकं ज्ञान देऊन जर महाराज तुम्ही असणारे त्या ठिकाणी लोक म्हणतात ना महाराज बँकेमध्ये कोटी आणि धोत्राला गाठी, तसं झाल्या पैशाचा काय उपयोग आहे महाराज असताना त्या ठिकाणी. तेच भगवंताला असतं, भगवंत असताना सावता महाराजाला सांगून आले की सावता हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान असताना तुम्हाला दिल्याचा उपभोग झाला पाहिजे, त्याच्यापासून सुख असताना त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि ज्याला हे पूर्ण सुख असताना मिळतं ना ते दुःख कधीही महाराज असताना मानत नाही. त्याच्यामध्ये भगवंताची इच्छाच म्हणतोय महाराज असताना. जे काही झालं ना आमचे गाडगे महाराज कीर्तन करत होते महाराज, कीर्तनामध्ये एक जण सांगितलं महाराज तुमचा मुलगा गेला. गाडगे महाराज म्हणले असे गेले किती किती मी कायला रडू एकासाठी महाराज असताना त्या ठिकाणी. असं ज्ञान भेटल्यानंतर जे काही झालं त्याच्यामध्ये दुःख महाराज असताना मानत नाही. आणि भगवंत तेच मानतात की जर तुम्ही दुःख मानलं तर इतकं ज्ञान तुमच्या पशी असून जर तुम्ही धोत्राला गाठी मारलं तो कोटीचा फायदा नाहीये. म्हणून महाराज असताना याचा पुरेपूर उपयोग घ्या, जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपभोग घ्या असे सावता महाराजाला कोण आमच्या असताना पांडुरंग परमात्मा सांगू लागले. तू झालासी सुखरूप फिटले द्वैताचे भयरूप पाप ज्ञेय पावनी ज्ञान स्वरूप ज्ञानातेही विसरलासी. काय बोलले महाराज असताना त्या ठिकाणी ज्ञानासही विसरलासी. कधी विसरला महाराज असताना याचा जर उपयोग असा नाही केला, जे ज्ञान आहे अनादी महाराज असताना त्या प्रत्येकापाशी महाराज असताना ते ज्ञान असतं, प्रत्येकाला कळतं महाराज असताना, समजायलाच कळतं 2 रुपये कशाने भेटतात, 2चे 4 कशाने होतात. काही करून महाराज असताना पैशाची महाराज असताना वाढ करता येते, पण महाराज असताना अधर्मानं पैसा कमविलेला झटका दिल्याशिवाय महाराज असताना त्या ठिकाणी राहत नाही. तसंच महाराज असताना ज्ञान आहे, हे ज्ञान असताना सावता महाराजाला भगवंताने दिलं. अनादी होतं, अगोदर महाराज असताना सावता महाराजापाशी सुद्धा होतो महाराज, पण या देहाला आले त्याच्यावरती देहाला आल्यानंतर काजळी महाराज असते त्या ठिकाणी चलत असते आणि ती काजळी पुसण्याचं काम भगवंताला असतं त्या ठिकाणी केलं गुरुच्या रूपामध्ये. आता ते ज्ञान भोगण्यासाठी असणं सिद्ध त्या ठिकाणी तुम्ही आहात किंवा असं त्याचा उपयोग तुम्ही घेऊ शकता असे कोण आमचे पांडुरंग परमात्मा म्हणतात. तू जो उपदेशले ज्ञान दे असे वेद रूप जाण तुझ्या निघे वाचीतून तेही असे वे. काय म्हणतात महाराज असते त्या ठिकाणी डबल एकदा वाचा म्हणून आले. तुझे उपदेशले तुझं उपदेशले ज्ञान ते असे वेद रूप जाण तुझ्या निघे वाचीतून तेही असे वेद. काय सांगावं महाराज असतं भगवंत म्हणतात, काय म्हणतात भगवंत असताना सांगू लागले तुला दिलेलं ज्ञान महाराज असताना प्रत्येक जीवाला पुरेपूर ज्ञान असताना भगवंतानं दिलेलं आहे, पण कोणाला कसा उपयोग करून याचा त्याच्या ह्याच्यावर महाराज असताना समजायला ज्ञान आहे. हो प्रत्येकाला माहित आहे की दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर असताना भगवंताला दुःख होतं. प्रत्येकाला माहित आहे की तो जर सुखी झाला तर भगवंत सुखी होत
होतात, पण महाराज असताना याचा उपयोग कोणीच करीत नाही. भगवंत म्हणतात तुला जे ज्ञान दिलं ते अस्त्र वेदांच्या मुखामधून असताना त्या ठिकाणी आलेलं ज्ञान आहे. ते ज्ञान असताना साधं सुद्धा आहे का? साधं सुद्धा ज्ञान नाही म्हणले. वेदापासून आलेलं, वेदांच्या मुखामधून आलेलं ते असताना त्या ठिकाणी ज्ञान आहे. भगवंत असताना म्हणतात ते ज्ञान महाराज असताना त्या ठिकाणी आधी होतं का? होतं, पण महाराज असताना त्या ठिकाणी कसं दबल्या गेलेलं होतं. आणि आता ते समोर असताना तुम्हाला त्या ठिकाणी आलं. दोन तुकडे वाचा म्हणजे तुझ्या निगे वाचेतून तोही असे वेद. महाराज तुम्हाला असताना त्या ठिकाणी दिलं ज्ञान. तुमच्यापाशी ज्ञान होतं, वेदाचं ज्ञान तुम्हाला दिलं. आणि तुम्ही जे बोलता महाराज असताना, तुम्ही जे काय बोलताना आता इथून पुढं ते सुद्धा महाराज असताना वेदाचे वचन होतील. वेदच महाराज असताना तुमच्या मुखामधून असताना त्या ठिकाणी निघतील असं पांडुरंग परमात्मा असताना त्या ठिकाणी बोलू लागले. या बोलाचे अगोदर उत्तम मध्यम कनिष्ठ प्रकार जे की दिसती चार ज्ञानपण. काय बोलणारे महाराज असताना? हाच महाराज असताना आधी बोलणारे. हे ज्ञान असताना वेदाचं, पण याच्यामध्ये असताना दोन भाग पडले महाराज असताना त्या ठिकाणी. आणि ते कसे पडले पुढे असताना त्या ठिकाणी सांगू लागले. कर्मभ्रष्ट निंद्य लोक त्याचे पाहून हे कथामुख. हे जाणोनी निर्दोक दृष्टी असे त्याची. काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी? एकदा ज्ञान झालं, चांगलं ज्ञान झालं महाराज असताना तेव्हा कळतं की महाराज असताना कोणाची संगती असताना करावी, कोणाची नाही करावी, कोणाच्या संग राहिल्यानं काय होतं आणि कोणाच्या संग राहिल्यानं काय होतं. संगतीचे गुण महाराज असताना त्या ठिकाणी लागतात. आणि जेव्हा असणार पूर्ण ज्ञान झालं ना तेव्हाच हे महाराज असताना त्या ठिकाणी कळतं. आणि महाराज असताना त्या ठिकाणी ह्या संगतीचं म्हणून झालेत महाराज असताना. या हृदयामधील असताना त्या ठिकाणी दशी इंद्रिय महाराज असताना विषयत महाराज असताना याच्यामध्ये याच्या संगतीला लागलं नाही, याच्यापासून सुद्धा दुःख प्राप्त होतं. ते भगवंत असताना त्या ठिकाणी सांगू लागले. सर्वाभूती भगवत भाव ही प्राप्त झाली तुझं ठेव. तरी जगदोद्धार भाव प्रेम करी सावत्या. काय बोलणारे महाराज असताना? प्रेमानं कार्य करा म्हणणारे महाराज. तुम्हाला आता कोणतं महाराज असताना ज्ञान झालंय? आता सावता महाराजाला भगवंतानं सांगितलं आणि आता आम्ही ते वाचून सांगितलं महाराज असताना. आता आपल्या समजायची तशी स्थिती होणार आहे का? त्या ठिकाणी काय बोलणारे भगवंत? आता तुम्हाला कळालं. भगवंताचे वाक्यत महाराज ग्रंथामध्ये भगवंतानं साक्षात भगवंताच्या मुखामधून निघालेले वाक्य काय म्हणले भगवंत? सावता आता हे जे महाराज असताना तुम्हाला ज्ञान दिलं ना, तुम्हाला कळालं की आता महाराजाला असताना सुख झालं. तर काय होतं भगवंताला सुख? महाराज असताना प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचं अधिष्ठान आहे, त्याला सुख दिल्यानंतर देवाला सुख मिळतं हे तुम्हाला कळालं. मग कोण कोण उद्याच्याला महाराज असताना अडचणीवाल्याला मदत करेल? नाही बोलणारे महाराज. साधारण जीवाचं असतं ते काम आहे का? मग आता सावता महाराजाला बोलू लागले की सावता तुम्हाला आता कळालं की घटाघटामध्ये असताना भगवंताचं अस्तित्व आहे. तुम्हाला आता कळालं की हाले झाडाची पान हाले ज्याची सत्ता या भूतळावरती त्या भगवंताच्या असताना सामर्थ्याविना काही महाराज असताना झाडाचं पान सुद्धा महाराज असताना हालत नाही. हे आता तुम्हाला कळालं म्हणून कळालं ना? सर्व भूतामध्ये भगवंताचं वास्तव्य म्हणून कळालं. मग याचा उपभोग घ्या, याचा असणारा आनंद तुम्ही असताना त्या ठिकाणी माना आणि याचा उपयोग करून या असं सावता महाराजाला म्हणणं भगवंताचं येऊ लागलं. तू या ग्रामी राहत लोकसंग्रहात तुझं प्राप्त तुझे निधर्वे निश्चित दिन सर्व उत्तरती. आणि सावता तुम्ही जर महाराज असताना त्या ठिकाणी काय करा? तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करा? या गावामध्ये तुम्ही असताना त्या ठिकाणी राहता आणि या गावामध्ये महाराज असताना बरेच लोक असताना राहतात आणि बरेच नमुन्याचे महाराज असताना त्या ठिकाणी लोक राहतात. एका नमुन्याचं राहतं का? नाही. आणि समजे महाराज असताना बरबटून गेले. मग तुम्ही काय करा? इथंच असताना लोकांशी संग्रह असताना त्या ठिकाणी करा आणि महाराज असताना त्या ठिकाणी संग्रह करून काय करा? यांचा उद्धार करण्याचं काम असताना तुम्ही त्या ठिकाणी करा. सावता महाराजाला कोण? आमचे विठ्ठल महाराज असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा बोलू लागले. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान सोया चरुणी आपण मार्गी लावावे इतर जन लोकसंग्रह म्हणती याला. कशाला महाराज असताना लोकसंग्रह म्हणतात? आपण असताना त्या ठिकाणी काय म्हणायचं? महाराज असताना त्या ठिकाणी लंगावर उपास धरा आणि महाराजांना अर्धा किलो आणायचं असं नाही करायचं. महाराज असताना तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करा? ज्ञान असताना तुम्ही उपभोगा आणि लोकांना सांगा की महाराज असताना कशानं काय होतं. महाराज असताना त्या ठिकाणी आमचे एकनाथ महाराज असताना त्या ठिकाणी सांगत होते. एक बाई असताना त्या ठिकाणी एकनाथ महाराजांकडे गेली. महाराज माझा मुलगा नुसतं गुळच खायचं म्हणतो. एकनाथ
एकनाथ महाराज म्हणले 6 महिने येऊ नका, 6 महिन्याला आणा. मग 6 महिन्याला ती बाईने असताना आपलं मुलगा असताना एकनाथ महाराजापाशी आणला आणि सांगितलं त्या मुलाला, बाळा गुळ खाजावू नये, गुळ खाजावणे. गुळ हे शरीराला असणारे त्या ठिकाणी चांगलं नाही, उष्णता निर्माण होते गुळानं, अशी लुस्कान होती. कधी सांगितलं 6 महिन्यानं. 6 महिने त्या बाईला वापस का धाडलं एकनाथ महाराजानं? 6 महिने एकनाथ महाराजानं गुळ खाणं सोडून दिलं. तेव्हा असणार त्या मुलाला सांगितलं की मुला गुळ खाऊ नको. तसं महाराज असताना पांडुरंग परमात्मा सांगतात की महाराज तुम्ही असताना ज्ञानाचा उपभोग घ्या, तुम्ही आधी अंगीकार ज्ञानाचा करा, तुम्ही लोकांना दाखवा की महाराज भगवंत असताना त्या ठिकाणी आळवल्या जातो. भगवंताला एक हाक मारले की भगवंत येतात, भगवंताला कोणतंही साकडं घाला, भगवंत असताना दूर करतात, संकट दूर करतो भगवंत. तुम्ही असताना तसं आचरून त्या ठिकाणी असताना लोकांना सांगा, लोकांना सुद्धा असताना त्या ठिकाणी उद्धार तुम्ही त्या लोकांचा करा. असे पांडुरंग परमात्मा कोणाला? आमच्या सावता महाराजाला बोलू लागले. बोध स्थितीत असता पावेल लोक बसर्गता, ती साहुनी निर्द्वंद्वता भक्ती करी जगा. हो, तेव्हा असताना कोण? भगवान पांडुरंग परमात्मा असताना त्या ठिकाणी सावता महाराजाला असताना त्या ठिकाणी सांगू लागले, सावता असा बोध तुम्ही सांगताना, जेव्हा व्यासपीठावरती असताना बसताना असा बोध सांगताना, तेव्हा लोक काय म्हणते ना, लय मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायला. काय केलं घरी, कसं केलं महाराज असताना त्या ठिकाणी, महाराजाचं वर्तन काय, महाराज तुम्ही वागता कसं, तुम्ही पोथीमध्ये सांगता कसं, तुम्हीच घरी असं केलं, महाराज तुम्हाला निंदा करतील, तुम्हाला नावं ठेवतील, तुमच्या काना उन दुनं बोलतील, तुम्हाला पोथीला न येण्यासारखं करतील, पण तुम्ही असताना त्या ठिकाणी तसं करू नका, त्यांचा राग तुम्ही असताना त्या ठिकाणी धरू नका सावता. असं भगवंताचं म्हणणं महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला? आमच्या सावता महाराजाला येऊ लागले. तो जो शरण येती जे जे जाना, त्या उपदेशी आनंदाने पाषांडी भक्त कुटील जन याते सदा वगळावे. काय बोलू लागले महाराज असताना त्या ठिकाणी? आमचे सावता महाराजाला असताना भगवंत असताना बोलू लागले की तुम्हाला जे जे लोक महाराज असताना शरण येतील ना, त्यांना तुम्ही असताना कुणी जर विचारलं महाराज या अशा ना असे हा रस्ता कुंकड जातो, मला भगवंताची प्राप्ती कशी होईल, त्याला सविस्तर तुम्ही असताना त्या ठिकाणी सांगा. आणि जर एखादा म्हणला महाराज या ओळीमध्ये असं असे तुम्हाला काही माहिती आहे का, आणि तुम्ही तर रामायण सांगता, उघडून टाका बोलणारे त्यांना. जे आडपाटे आणतील, जे बाधा असतील परमार्थामध्ये करतील ना, त्यांना उघडून टाका. जे तुमच्या कीर्तनाला येतील, जे तुमच्या भक्तीला येतील, जे तुम्हाला शरण येतील, जे कोणी मार्ग विचारतील, त्यांना असताना नीट वाटेला असताना लावा आणि त्यांचं कल्याण करा. पांडुरंग परमात्मा सावता महाराजाला बोलू लागले. उपदेशाचा सर्वाभिमान त्या दुनिया व्हावे लीन, ज्ञानासी मोठे वीर्य पण शिष्य जान उतरती. काय बोललेले महाराज असते त्या ठिकाणी? पुन्हा महाराज असते इतकं सांगून तुम्ही काय सांगताना पुन्हा त्याचा उपदेशाचा गर्व तुम्हाला असताना त्या ठिकाणी येऊ देऊ नका. तुम्हाला गर्व आला की महाराज असताना त्या ठिकाणी कार्यसिद्धीला जात नाही, त्याचा असताना त्या ठिकाणी फळ भेटत नाही. आणि जर गुरुलाच महाराज असताना त्या ठिकाणी गर्व झाला, त्या ठिकाणी गुरुच्याच हृदयामध्ये जर विषयच महाराज असताना आगमन झालं, तर कार्याचं ज्याला सांगितलं का त्या गुरुचं तर महाराज असताना कार्यभागीचं हिचकल्या जातो. पण ज्यानं ऐकलं, ज्या शिष्यानं ऐकलं, ते सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी उतरत नाहीत. म्हणून महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी गर्वाचा भोगा येऊ देऊ नका, असं म्हणणं असताना पांडुरंग परमात्माचं येऊ लागलं. ऐसी ऐकोनी विठ्ठलवाणी संतोषला सावतामणी चरणी माता ठेवूनी षोडशोपचार पूजित. असं असतं भगवंताचं म्हणणं. महाराज असतं सावता महाराजांना ऐकून घेतलं, महाराज ऐकून घेतलं. मग सर्व ऐकणं झाल्यावर असतं भगवंताच्या चरणावरती मस्तक महाराज असताना त्या ठिकाणी ठेवलं. आणि महाराज असताना 8 प्रकारे महाराज असताना भगवंताची पूजा असताना त्या ठिकाणी कोणी? आमच्या सावता महाराजांना केली म्हणतात. देवा दे दावोनी मला तू जर पिलासे प्रेमळा भक्त योगक्षेम सर्व काळा तूच की चालवी. महाराज असताना एवढं बोलले, दर्शन घेतलं, पूजा भगवंताची केली. भगवंत आता लगेच जाऊ नका म्हणले, आपला जवळच मळ आहे, चला येडा करून असताना त्या ठिकाणी येऊ. येडा करीत जाऊ लागले. सर्व वावर शेत असताना त्या ठिकाणी भगवंताला दाखवलं आणि भगवंताला सांगितलं, भगवंता हे आपलं शेत आहे,
हे तुमच्याच हवाली. याच्यामध्ये काय पिकवायचंय, कसं पिकवायचंय, कोणाला चोराला नेऊ द्यायचंय का, कोणाला धुराकू द्यायचंय का, तुम्ही ते सांभाळा. मग 4-4 महिने असते त्या ठिकाणी येणं होत नाही. कुणी काही नेऊ जा, ते तुमच्या राखण्यात आहे. मी याचा मालक नाहीये. भगवंता तुमच्या हवाली असणारा हा मळा, हा असणारा संसार तुमच्या असणाऱ्या नावावरती अर्पण आहे. सावता महाराज बोलू लागले. येगुनिया मळ्याकाठी देवगुप्त झालं जगजेटी. सावता सद्गतीत कंठी प्रेमे ठाणी अवलोकी. काय बोलणारे महाराज असणारे त्या ठिकाणी देवाना असणारे सर्व शेताला येणा महाराज असणारे त्या ठिकाणी केला. सावता महाराजांचं म्हणणं असतं ऐकलं आणि जवळच महाराज असणारे त्या ठिकाणी आकड्याच्या जवळ असताना आले आणि जरासं पलीकडे गेले महाराज असताना आणि अदृश्य असताना झाले. तेव्हा असताना सावता महाराजांना बघितलं, देव गेले, देव गेले, देव गेले. दुःख असताना होऊ लागलं. मग डोळे झाकले. कोणती मूर्ती असताना भगवंताची बघितली, तिचा असणारा आठव करू लागले. त्या स्वरूपाचा आठव महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले. ही भेटीची वार्ता कोणासही नाही याचा मतदान. माय बापाशी योग्यता नसे साचार. आणि देवानं सावता महाराजाला भेट दिली महाराज असताना. गावातल्या तर कोणालाच माहित नाही महाराज. सावता महाराजाला देवानं भेट दिली गावातल्या माणसाला तर माहितच नाही. नवे उरलेले सावता महाराजांच्या आई वडिलांना सुद्धा पत्ता नाही की आपल्या मुलाला भगवंतानं भेट दिली. याची वार्ता कुणालाही महाराज असताना त्या ठिकाणी कळाली नाही म्हणतात. सावता जो जो होय थोर माई बाबा इच्छिती संसार ही योग्यता. धन मिळवून या पार लग्न याचे करावे. मग महाराज असताना सावता महाराजांचं वय असताना त्या ठिकाणी वाढू लागलं. शेतधन असताना त्या ठिकाणी चांगला चलू लागला. आणि महाराज असताना परिस्थिती जामती मास्तर त्या ठिकाणी होती. सर्व असताना त्या ठिकाणी आई बाबा असताना जे इच्छितात ना तेच महाराज असताना सावता महाराज सुद्धा असताना आई वडील इच्छू लागले की खरंच आता असताना सावता मोठा झालाय, चांगलं काम करतो, याचा आता लग्न व्हायला पाहिजे अशी इच्छा असताना कोणाच्या परशुबाच्या आणि नागिताबाईच्या अंतकरणामध्ये झाली म्हणतात. सावता करी भजन पूजन सवंगडी मिळाले भाविक जन. सावता करीतो कीर्तन वार्ता जनी प्रगटली. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं बोलले. मग सावताचं वागणं असताना त्या ठिकाणी चांगलं होतं. चांगले वागत होते, चांगले असताना त्या ठिकाणी बोलत होते, कीर्तन करत होते, पोथी असताना त्या ठिकाणी वाचत होते. मग असं करता करता असताना त्या ठिकाणी संगतीलाही 4-5 महाराज असताना सोबती झाले. 10-5 असताना मित्र मिळाले. मग ही वार्ता असताना त्या ठिकाणी पंचक्रोशी मध्ये असताना जवळपासच्या खेड्यामध्ये असताना पसरली की खरंच असताना त्या ठिकाणी सावता चांगला आहे, चांगले वर्तन आहे, देवाची भक्ती करतो असं 4 खेड्यामध्ये नाव महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. काशिबा गुरु भाविक श्रवणा नित्य येत से देख. जमती काम करी सेवका श्रवणादरे करती. काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी सावता महाराजांच्या इथं असताना त्या ठिकाणी एक मनुष्य महाराज असताना त्या ठिकाणी येत होता. काय नाव महाराज असताना त्याचं होतं बोलणारे काशिबा गुरु नावाचा असताना एक युक्ती होता. सावता महाराजांचं चांगलं वागणं बघून, चांगलं असणारं कार्य बघून देवाचं कार्य करतात म्हणून असताना नित्य नेमानं काशिबानं असताना त्या ठिकाणी याचं सावता महाराजाला असताना काम करू लागायचं. त्यांच्या कामामध्ये हातभार असताना त्या ठिकाणी लावायचा. कीर्तन असं तर मृदंग आणायचा, टाळं आणायचे, विणा आणून ठेवायचा, जे काही भजने त्यांना पाणी वाटायचं असं कार्य महाराज असताना काशिबा गुरु त्या ठिकाणी करू लागले. गावात एक तारी भजन करी दुसरे संगीत गवई साचारी. वार करी दिंड्या कथे करी होते प्रकार. गाव महाराज असताना त्या ठिकाणी मोठं होतं. सावता महाराजांचं जरासं एक कडिलाचा महाराज असताना त्या ठिकाणी घर असून सावता महाराज आपल्या जवळपासचा असताना त्या ठिकाणी गोंधळा करीत आणि आपलं असताना चलू द्यायचं. पण गावामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी 2 तापे होते. एक भजनाचा होता, एक गवयाचा होता, एक असताना कीर्तनकाराचा होता. असे 2-3 तापे महाराज असताना त्या ठिकाणी होते. पण काय बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी तापे होते. बरंच महाराज असताना गुढ असताना पुढं असताना त्या ठिकाणी कथा आहे. मग झालेली कथा असताना आपण काय करू, श्रीचरणी बाबाच्या चरणी अर्पण करू. आणि जे उद्याचा कथा भाग आहे ना तो उद्या असताना त्या ठिकाणी घेऊ. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री